कसं राव सर्व मजेत. कसा आहात तुम्ही? मला वाटतं तुम्ही सर्व मज्जेत आहात. एकदम शांत वातावरणमध्ये. आता तर कसे घुमायला आले होते आपण इकडं सरकटला लाईनकडे. तर आता तुम्हाला दाखवता इकडचे पिक्चर लुक. तर कसं आहे ते पहा बघा. आता अंदर आतमध्ये जात आहो आपण. तर कसं काय आहे तिकडचे हालचाल थोडंसं दाखवतो तुम्हाला मी आपल्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो आता इकडचे हाल बेहाल आहेत. इकडं पुरा थंड वातावरण आहे एकदम. तर ब्लरिंग एरिया आहे इकडं. तर इकडं साईज हा आहे आपला अड्डा. थोडसा इकडं सरगटोलाचे आहे म्हणजे पूलच्या याकडे थोडेसा चांगलाच वातावरण आहे. इकडं जगा जे प्लेस आहेत आपले थोडा कमतरतामध्ये आहेत. कमतरता नाही, खूप वेगळाच जग आहे, खूप मोठं जग आहे इकडं. तर आता आपल्या इकडं गावाकडची जगत इकडं बहुत कमी पडला आहे आपल्याला. तर इकडे घुमावला आलो आपण. आपल्या इकडं थोडासा ग्रामच्या कमतरता आहे. तर आपल्या इकडं नाल्याकडे घुमावले आलो होतं आपण रनिंग मारायला. तर इकडं साईडचे जे एरिया आहेत तर बहुत कमी आहेत ना. आपल्या इकडचे जे एरिया आहेत ते तर खूपच कमी आहेत. इकडं खूप जास्त आपल्याला फिरायला भेटत असतो. तर आपल्याला थोडंसा काही आपलं जेवण झाला, कधी सकाळी घुमायला आलो आपण तर इकडेच घुमायला येतो. कारण की इकडं भरपूर जागा आहेत घुमण्यासाठी. तर फिरायला येतो आपण. फिरण्यासाठी पण भरपूर जागा आहेत इकडं. पण आपल्या इकडं ग्राउंडची खूप कमतरता आहे. तर शाळामागची जे ग्राउंड आहे ना, शाळेमागच्या ग्राउंडमध्ये आपल्याला तेवढं खेळता नाही जमत. तेवढं मित्र वगैरे तर कबड्डी खो खोसाठी चांगलं आहे. तर क्रिकेट खेळण्यासाठी खूपच वेगळा ग्राउंड आहे. म्हणजे कमतरता खूपच आहे तिथं ग्राउंडमध्ये. क्रिकेटसाठी सही आहे परसोडीच्या ग्राउंड. तर परसोडीच्या ग्राउंडमध्ये तुम्हाला एकदा ब्लॉगमधून दाखवत मी. तर कसं आहे तर आता आपल्या ब्लॉगमध्ये बस इतकं दाखवतो मी. आता आपला इकडच्या रोड आहे. तर हे इकडं आपली मारी टोला आहे और हे इकडं आहे सरकटोला लाईन ना. हा सरकटोला त्या म्हणजे बॉर्डर आहे. सरकटोला आणि मारी टोलाच्या बॉर्डर आहे हा पुलाकडच्या इकडं जे वेगळाच जग आहे हा. तर इकडं भरपूर जग आहेत. त्याला आपण ह्या लाईनमध्ये हा मारीटोला लाईन आहे. हा मागची दिसत आहे हा सरकटोला लाईन आहे. तर गाईज चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. धन्यवाद.